डॉक्टर सौ शुभदा पांगरीकर हे आपल्या दुसऱ्या वक्त्या आहेत आजच्या. आणि खरं म्हणजे त्या ह्या अशा वयात म्हणजे त्यांचं वय इतकं नाही आहे की आज ज्या विषयावर त्या चर्चा करणार आहेत तर त्यांच्याशी मी फर्स्ट टाइम ज्यावेळेस बोललो तर मला खूप आश्चर्य वाटलं की ते ध्यान या विषयावर त्या बोलत आहेत. कारण ध्यान हा विषय कसा असतो की अगदी उतार वयात लागलं की माणसाला कुठेतरी त्याचं जाणीव होते की आपण ध्यान करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे, काहीतरी पुराण कथा श्रवण करायला पाहिजे. पण त्यांचं ह्या वयात ध्यानावर त्या व्याख्यान द्यायला तयार आहेत तर हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि खूप लोक म्हणतात की नवीन पिढीचं काही खरं नाही वगैरे, पण मी स्वतः नवीन पिढीकडे ना खूप मोठ्या आशेने बघतो. कारण नवीन पिढी आपल्यापेक्षा खूप स्मार्ट आहे. एकतर आपण आहे ना नेहमी ड्युएल याच्यात जगलेलो, म्हणजे दुहेरी आपण आपले मापदंड होते की मनात एक असायचं पण आपण बोलायचं दुसरं. अशा परिस्थितीत म्हणजे जे आज 50-60च्या पुढे लोक आहेत त्यांना माझं म्हणणं पटत असेल की आपल्या काळात अगदी आपण गरीब असलो तरी गरीब नाही दाखवायचं असं आपण वागत होतो, किंवा आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत किंवा जो अभाव आहे तो आपण लपवण्याचा प्रयत्न करायचो, किंवा काही एखादी गोष्ट पटली नाही मोठ्या माणसाची तरी त्यांना काही विचारायचं नाही, उत्तर नाही द्यायचं वगैरे. अशी आपली तो काळ असा होता. अर्थात त्याचे पण काहीतरी फायदे होते, काही तोटे होते. पण आजची पिढी तशी नाही. आजची पिढी जी आहे ना तर ते जे त्यांच्या मनात आहे तेच ते वरतून पण सांगतात, म्हणजे ते आतून आणि बाहेरून सेम आहे. आणि अशाच आपल्या आजच्या वक्त्या मला वाटतात की त्यांचा जेवढा विकास बाहेरून झालेला आहे, म्हणजे त्या डॉक्टर आहेत, MBBS झालेले आहेत, DCP पॅथॉलॉजिस्ट पण आहेत, त्या म्हणजे उच्च विद्या विभूषित तर आहेतच, पण जे अंतर्गत विकास आहे म्हणजे जसं माणसाचं वय वाढतं तसं त्याचं इंटेलेक्च्युअल सेन्स पण वाढला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आज भेटलेल्या व्यक्ती जर 1 वर्षांनी कोणी भेटलं तुमचे मित्र तर त्याला जाणवलं पाहिजे की ह्याच्यामध्ये आतमध्ये पण काहीतरी सुधारणा होती, ह्याचं मन, ह्याचं जे विचार आहे ते प्रगल्भ होतात. तर तसं मला त्यांच्याशी बोलल्यावर वाटलं की त्या ध्यानामधल्या काही अशा गोष्टी त्या माझ्याशी बोलल्या की त्याची चर्चा कुठे होत नाही असं त्यांना वाटतं. आणि म्हणून त्यांनी माझ्याजवळ म्हणजे असं विचार व्यक्त केला की आपण ह्याच्यावर आपण लोकांना सांगायला पाहिजे की तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करा वगैरे. आणि खास करून आज कोरोनासारखा काळ आहे की जो लोकांना अगदी भयभीत करून टाकलेला आहे, किंवा काही लोक डिप्रेशनमध्ये चाललेले आहेत त्याच्यामुळे. सगळ्याच स्तरावर म्हणजे आर्थिक असो, सामाजिक असो, आरोग्य आहे, सगळ्या गोष्टींनी माणूस आज त्रासलेला आहे. आणि त्याला अशा तरुण लोकांकडून ज्यावेळेस त्याला काही विचार ऐकायला मिळतील आणि काय होतं की ते अपील होतं. म्हणजे ज्या वयातल्या व्यक्तीने सांगितलं ना, आता समजा माझं आज वय 55 आहे तर माझे जे विचार आहेत ते माझ्यापेक्षा 2-4 वर्ष लहान आणि 2-4 वर्ष मोठे असलेले लोक ह्यांच्यावर जास्त पडतो प्रभाव. तसं आजच्या ज्या वक्त्या आहेत ना तर त्याचा आपल्याला तर होईलच फायदा, पण जे तरुण लोक आहेत त्यांना हे खूप आवडेल असं मला वाटतं. तर त्यांचं पदव्युत्तर पदविका योगशास्त्रामध्ये त्यांनी केलेली आहे, वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा त्यांनी पदविका मिळवलेली आहे, आणि त्यांनी संस्कृत साहित्यामध्ये MA केलेलं आहे. तर म्हणजे त्यांच्या इतक्या कमी वयामध्ये एवढं त्यांनी सगळं मिळवलंय याचं मला खरंच आश्चर्य पण वाटतं आणि कौतुकास्पद गोष्ट आहे ही. तर त्या बीडला असतात आणि त्यांचं तिथे हॉस्पिटल आहे, त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. पण आणि त्यांचे हे जे झूमचे मीटिंग्स आहेत आणि असे जे वर्कशॉप वगैरे त्यांचे सतत चालू आहेत, पण तरी सुद्धा त्यांना मी रिक्वेस्ट केली की आम्हाला तुमचं आता हे लेक्चर ठेवायचंच आहे इथे. तर आपल्या विनंतीला त्यांनी मान दिलेला आहे. तर याचे मी आधी त्यांचे मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. आणि त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. माईक अनम्यूट करा मॅडम, बोला. मी आज तुम्हाला ध्यानाविषयी सांगणार आहे. आता ध्यान म्हणलं की जसं आताच पावलेंनी सांगितलं
तसं ही फक्त ऋषी मुनींची प्रॉपर्टी आहे असं सगळ्यांना वाटतं, किंवा ओल्ड एजची. तर ह्या विषयावर पावले सरांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. तसंच ह्या व्याख्यानामध्ये मी जागतिक आरोग्य संघटना WHO जिनेवा याचे काही संदर्भ वापरणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांचेही आभार मानते. पावले सर, स्क्रीन शेअरिंग अलाउ करा. स्क्रीन शेअरिंग होत नाहीये. अलाउ करा. हा, करतो मी. आजचा काळ हा तर सगळ्यांना माहितीच आहे. होतंय का? दिसतंय आम्हाला. हो, एक मिनिट. मी आज माझ्या व्याख्यानामध्ये काय काय सांगणार आहे याबद्दल थोडे मी पॉइंट सांगते, की ध्यानानं काय फायदा होतो हे जगानं ओळखले आहे. त्यानंतर ध्यानाची एक सायंटिफिक रिसर्च स्टडी आहे, तर ती मी सांगणार आहे. रिलॅक्सेशन रिस्पॉन्स म्हणतात त्याला. नंतर सायन्स आणि ध्यान, अष्टांग योग, फ्यू बेसिक्स. नंतर आपण ध्यानाला प्रिपरेशन कसं करायचं, टेक्निक काय आहे ध्यानाची, आणि मग बेनिफिट्स काय आहे. आता तुम्हाला माहिती आहे की हा काळ जगामध्ये महासंकट ओढवलंय, ते म्हणजे करोना. मग करोनामध्ये आज आपल्याला घराबाहेर जरी पडायचं असेल तर आपल्या मनात भीती आहे, मला करोना तर होणार नाही ना. म्हणजे आपण मानसिक ताणाखाली आहोत. मुलांना शाळा नाहीये, सुट्ट्या आहेत, ते पण मानसिक ताणाखाली, राग, चिडचिड. वृद्धांना बाहेर जाता येत नाहीये, तेही डिप्रेशन मध्ये आहेत. आर्थिक ताण आहे. म्हणजे ही सगळी ताणतणाव करोनामुळे निर्माण झाली आहेत. मग WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं हे एक बुकलेट काढलंय, जे मी तुम्हाला दाखवतीये, की याच्यावर मग उपाय काय आहे. तर त्यांनी जो उपाय सांगितलेला आहे तोच मी डिटेल इथे सांगणार आहे, आणि तो उपाय म्हणजे ध्यान. मग ध्यान हे का बरं, करोनामध्ये ध्यान केल्यानं काय होतं हो, तर ध्यानामुळे सर्वप्रथम मी सांगितलं तसं मानसिक ताण कमी होतो. त्यानंतर प्रतिकार शक्ती करणाऱ्या सेल्स ज्या WBC आहे त्या वाढतात, असं काही रिसर्चनं सांगितलेलं आहे. त्यानंतर काळजी कमी होते, आपलं भावनिक असंतुलन जे झालेलं आहे ते कमी होतं. पण ते कसं होतं ह्याची सायंटिफिक स्टडी काय आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. मग आता आपण करोनामुळेच ध्यान करत आहोत का, तर नाही. ध्यान ही आपली पारंपरिक प्रॉपर्टी आहे, पण आपण त्याचा विचार कमी केलाय. अमेरिकेनं त्याचा विचार जास्त केलेला आहे. अमेरिकेच्या टाइम मॅगझिन वर 2000 साली हे मेडिटेशनला त्यांनी कव्हर पेज दिले. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर त्यांनी ध्यानाचा एक व्हिडिओ काढलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांकडून याचं महत्व लक्षात घेतो तेव्हा आपल्याला ध्यानाचं महत्व जास्त कळलेलं आहे. त्यानंतर जस्ट से ओम असं काही जणांनी अमेरिकेमध्ये रिसर्च केलाय. मग त्यात सायंटिस्ट आहेत, डॉक्टर आहेत, की यांना फरक पडतो. आता काय आहे की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 5 ते 10 मिनिटं बसा, ध्यान करा. मग प्रत्येकाला वाटेल हे 5 ते 10 मिनिटं बसल्यानं काय होत असेल बरं. मग असंच ह्या सायंटिस्टला वाटलंय, आणि ह्या सायंटिस्टनं रिसर्च केलाय. काय रिसर्च केला, तर त्यांनी 100-200 लोक घेतले
काहींना त्यांनी ध्यान करायला लावलं, 8 वीक्स त्यांनी काहींना ध्यान करायला लावलं, काहींना करायला नाही लावलं. तर त्यांना जे, आणि मग त्यांनी MRI, फंक्शनल MRI केले. मग त्याला जे सापडलं त्याला त्यांनी नाव दिलंय रिलॅक्सेशन रिस्पॉन्स. तर त्याला काय सापडलं, तर हे आपल्या मेंदूचे विविध भाग आहेत. हे भाग काय कार्य करतात, तर फ्रंटल लोब हे आपल्याला आपल्या भावनांवर कंट्रोल करायला मदत करतं, प्लॅनिंग मध्ये मदत करतं. तर इथे येणारी सगळी सिग्नल्स ऑफ होतात ध्यानामध्ये. परायटल लोब आपल्या आजूबाजूची जी सराउंडिंग आहे तर त्याविषयी हा पार्ट काम करतो. याला जाणारी सगळी सिग्नल्स कमी होतात. त्यानंतर चटका बसला, चिंता घेतला तर काय करायचं, ह्यासाठी इन्फॉर्मेशन वाहून नेणारी एक प्रणाली आहे रेटिक्युलर इन्फॉर्मेशन. यालाही जाणारे म्हणजे आपल्या बॉडीकडून जाणारे सिग्नल्स पूर्ण ऑफ होतात. थॅलॅमस पंच ज्ञानेंद्रियांचं हे गेट कीपर आहे, त्याच्याकडे जाणारे हे सिग्नल्स ऑफ होतात. म्हणजे फायनली ध्यान न करणाऱ्यांमध्ये ही इतकी ऍक्टिव्हिटी, बीटा ऍक्टिव्हिटी सापडली. आणि ध्यान केलेल्यांमध्ये ब्रेन पूर्ण शांत झालेला आहे. मग आता तुम्ही म्हणता की आजपर्यंत तुम्ही ऐकलंय की मानसिक ताणामुळे डायबिटीस होतो, हायपरटेन्शन होतं. का होतं पण हे सगळं, तर हे सांगणार आहे मी ह्या याच्यावरून. आणि मग त्यामध्ये ध्यान कसं काम करतं, मी हे कशासाठी सांगतेय की ह्याचं सायन्स जर तुम्हाला कळलं तर मी जे पुढे ध्यान सांगणार आहे ते तुम्ही रेग्युलरली न चुकता 10 मिनिट कराल आणि तुम्हाला हा फायदा होईल. आता मानसिक ताण आला तर डोक्यामध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक पार्ट आहे, आपल्या बॉडीची एक प्रणाली आहे, त्याला फ्लाइट अँड फाईट रिस्पॉन्स असं म्हणतात. मग तो म्हणजे काय, तर मानसिक ताण आल्यानंतर आपली बॉडी तयार करते त्या मानसिक ताणाला. मग काय होतं, तर ह्या हायपोथॅलॅमस पासून काही सिग्नल्स निघतात, ती जातात किडनीच्या वर एक ऍड्रिनल ग्लँड नावाचा अवयव आहे तिथे, आणि त्यापासून काही हार्मोन्स निघतात. मग ही सगळी हार्मोन्स आपल्या लंग्सवर काम करतात, लिव्हरवर. मग काय होतं, तर श्वासाची गती वाढते, हार्ट रेट वाढतो, बीपी वाढतो, लिव्हर मध्ये ग्लुकोजचं प्रोडक्शन होतं म्हणून डायबिटीस होतो, पाचन प्रणाली डिस्टर्ब होते. म्हणजे स्ट्रेसमुळे काय होतं, तर स्ट्रेसमुळे तुम्हाला हे तुम्ही अनुभवलं असेल, डोकं दुखतं, पाठ दुखते, घशात काहीतरी, आजकाल तर कोरोनामुळे हे सगळ्यांनाच होतं, घशात सारखं काहीतरी खवखवल्यासारखं होतं, चेस्ट, हेवी चेस्ट होते. आणि एवढंच नाही तर मी सांगितल्याप्रमाणे ही सगळी डिसीजेस, अस्थमा, हार्ट डिसीज, कॅन्सर, डायबिटीज, डिप्रेशन, स्लीप प्रॉब्लेम, हे सगळं होतं. तर करोनामध्ये तुम्ही स्ट्रेस अनुभवता तेव्हा काय होतं हो तुम्हाला, कुणाला एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होत नाही, कुणी खूप रागीट होतात, कुणी उभं राहू शकत नाही, कुणाला झोप येत नाहीये, कुणाला काळजी वाटतेय, कुणाला गिल्टी फील होतंय, कुणी रडताय, कुणी थकताय, कुणी जेवण करत नाहीये. तर हे सगळं करोनामध्ये होत आहे. मग आता जी ड्रग्ज अवेलेबल आहेत आपल्याकडं, ती कुठं कार्य करतात, तर ती इथे कार्य करतात. म्हणजे ब्लड प्रेशर वाढलं की ब्लड प्रेशर कमी होतं, डायबिटीज झाला तर ग्लुकोज कमी करू शकतं. पण इथे कार्य करणारी ड्रग्ज अवेलेबल नाही. मग आता ध्यान कुठे कार्य करतं, तर ध्यान ह्या मेंदूच्या लेवलला कार्य करतं. म्हणजे इथून येणारे सिग्नलच ते आपल्या इथे पाठवत नाही. मग हे एका दिवसाच्या ध्यानावर होईल का, तर नाही. ह्यासाठी तुम्हाला रेग्युलरली ध्यान करायला पाहिजे. एका दिवसानं हे मुळीच होणार नाहीये. पण
फक्त 5 ते 10 मिनिटं केल्यानं ही सगळी पुढची प्रणाली तुम्ही रोखू शकाल. करोनामध्ये जो स्ट्रेस येतो तर त्यामुळे हे सगळी आपली बॉडी प्रणाली डिस्टर्ब होते आणि प्रतिकार शक्ती असणारी जी सेल्स आहेत ती पण कमकुवत होतात. आणि मग समजा जर आपला व्हायरसशी कॉन्टॅक्ट आला तर तो आपल्याला लवकर होतो. म्हणजे करोनामध्ये ध्यानाची उपयुक्तता काय आहे हे तुम्हाला ह्या फिगर वरून चांगलं कळलं असेल. आता स्त्रियांसाठी हे सर्वात जास्त आवश्यक आहे. का तर इमोशनली त्या थोड्या भावनिकरित्या हळव्या असतात आणि मल्टीटास्किंग म्हणजे एका वेळेस त्यांना खूपशी कामं करावी लागतात. एका स्त्रीचं व्यक्तिमत्व म्हणजे अष्टपैलू अष्टभुजा. म्हणजे काय तर सकाळी उठली असते बाई, तिला डबा करायचा असतो मुलांचा, कुणी चहा मागत असतं, स्वतःचा व्यायामही करायचा असतो, नवऱ्याला ऑफिसला जायचं असतं, तिलाही ऑफिसला जायचं असतं, मुलांचा अभ्यास काय घ्यायचा. म्हणजे ती 8 भुजांनी काम करत असते. मुलं नेहमी म्हणतात बघा, सुपरमॅन आहे आई, तू सुपर हिरो आहे. तर ते करत असताना तिला स्ट्रेस असतो तो ती रेकग्नाइज करत नाही. आणि पुन्हा स्त्रियांच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे पाळी आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यावर हार्मोन चेंजेस होतात. तर त्याचा त्रास होऊ नये याकरता ध्यान आवश्यक आहे. म्हणजे आता मी आतापर्यंत काय सांगितलं की करोना असो की नसो, फिजिकल, मेंटल, सोशल, फॅमिलियल स्ट्रेसची एकच किल्ली आहे, ती म्हणजे ध्यान. आता हे सगळं मी तुम्हाला महत्व सांगितलं. मग आता मी तुम्हाला खऱ्या ध्यानाकडे नेते. आता ध्यान म्हणलं की मी प्रत्येकाकडून ऐकते, अहो आम्हाला वेळच नाहीये ध्यान करायला. ओव्हरलोड शेड्यूल समजतात प्रत्येक जण. आम्ही 5 मिनिटं सुद्धा बसायला आम्ही शक्यच नाहीये आम्हाला. पण तसं न करता तुम्ही तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक ध्यान बनवा. आता तुम्हाला तुम्ही थकला आहात, दररोजचं लाईफ खूप बिझी आहे आजकाल सगळ्यांचं. मग तुम्ही काय करता स्वतःला रिलॅक्स होण्यासाठी? तर व्हॅकेशनवर जाता. आणि मग व्हॅकेशनवर गेल्यावर तुम्ही तीच कामं करतात का? तर नाही, तुम्ही रिलॅक्स अगदी काहीच काम करत नाही आहात. मग आता मनाचं काम काय हो, तर मन सतत विचारांनी भरलेलं असतं. मग मनाला नाही वाटत का सुट्टी घ्यावी? वाटते. मग आपण जे ध्यान करत आहोत ते डेली मेंटल व्हॅकेशन आहे. आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे ध्यान सर्वात महत्वाचं शरीरातली हार्मोन बॅलन्स करतं, जे आपल्या शरीरावर वेगवेगळ्या तऱ्हेने कार्य करतं. तर आता ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ योग, म्हणजे योगाचा हा एक भाग आहे. आता योगा म्हणलं ना की तुम्हाला फक्त एवढं, आम्ही योगा करतो हो, मग काय करता? आसन करता, प्राणायाम करता, संपलं तुमचं योगा. पण एक लक्षात ठेवा, योगा हा शब्दच नाहीये. शब्द काय आहे? योग. योग म्हणजे काय? तर पातंजल योग सूत्रामध्ये योगाची व्याख्या दिली आहे. योग चित्त वृत्ती निरोध. म्हणजे काय? तर योग म्हणजे योग. चित्त याचा अर्थ आहे मन. वृत्ती मनाचा कल. आता मनाचा कल म्हणजे काय? तर आता वाटतं की आता आपण लेक्चर ऐकावं, दुसऱ्या क्षणी वाटतंय तुम्हाला की तुम्ही घरातली कामं राहिली, आपण हे करू नये, म्हणजे हा मनाचा कल. आता निरोध म्हणजे अडवणे. मग तुम्ही खूप छान आवरून निघालात आणि मुलीनं तुम्हाला अडवलं, तर काय होतं हो? आपण बाहेर जाऊ शकत नाही. मग मनाच्या कलाला आपल्याला आतमध्ये अडवायचं आहे, म्हणजे ध्यान.
हीच गोष्ट आपल्याला ध्यानात करायची. योगाचा फायनल एम काय आहे तर ध्यान. त्यामुळे आपण योग केला म्हणजे नुसतं आसन प्राणायाम केले असं होत नाही. आता अष्टांग योग. तर आपल्याला पहिलीतला मुलगा आहे आणि त्याला आपण सांगितलं की 10वीची परीक्षा दे, तर तो काय फेलच होईल ना. त्याला पायऱ्यानच जावं लागेल, तो दुसरी करावं लागेल, तिसरी करावं लागेल. तसं ध्यान ही अष्टांग योगात असलेली शेवटची पायरी आहे. ह्या इतक्या पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला दिसतंय की तुम्ही ध्यानापर्यंत जाऊ शकाल. मग आता ह्या पायऱ्या चढाय तुम्ही म्हणाल की आता हे ध्यान तर शक्यच नाहीये. तर तसं नाहीये. मी तुम्हाला ह्याचा एक एक याचा अर्थ सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल की हे करणं खूप सोपं आहे. स्क्रीन कोणीतरी पार्टिसिपंटनी त्याला स्क्रीनवर स्क्रॅचेस केले. हा, ओके. तर तुम्ही ह्या पायऱ्या बघू शकता. आता यम म्हणजे काय तर आपल्याला आई लहानपणापासून सांगते की चोरी करू नका, खोटं बोलू नका. म्हणजे इंग्रजीत याला कोड ऑफ कंडक्ट असं म्हणतात. यम ही सामाजिक नैतिकता आहे आणि नियम ही व्यक्तिगत नैतिकता आहे. शौच म्हणजे काय तर शुद्धी, संतोष म्हणजे समाधान राहणे, तप म्हणजे आपण शारीरिक कष्ट घेऊन एखादी गोष्ट करणे, स्वाध्याय म्हणजे आपण नेहमी ती गोष्ट करणे. म्हणजे एक दिवस ध्यान केल्यानं होणार नाही, तुम्हाला नेहमी करावं लागेल. दररोज तुम्ही कारमधून जात आहात आणि एक दिवस तुम्हाला जर सांगितलं की पायी चाला तर होईल का? तुमचे पाय दुखतील. तसं एक दिवस ध्यानानं काहीच होत नाही. तर मी यम आणि नियम याच्यामध्ये डिटेल जाणार नाहीये. फक्त मी हे ध्यानासाठी का सांगतेय तर ध्यानासाठी मी यासाठी सांगतेय की समजा तुम्ही खोटं बोललात तर तुमचं मन अस्वस्थ असेल, मग तुम्ही ध्यान कराल का तर नाही. तुमच्या मनात समाधान नसेल, तुम्ही ध्यान कराल का नाही. त्यामुळे यम आणि नियम हे आपल्या जीवनाचे कोड ऑफ कंडक्ट आहेत. ते आपण प्रयत्न करायचा की आपण त्यावर चालावं. आता आसन स्थिर सुखासन. पातंजली योग सूत्रांमध्ये सांगितले स्थिर सुखासन. आपण जे वेट लॉस साठी करतो की खूप आपण एरोबिक्स वगैरे करतो, ते इथं अपेक्षित नाहीये. पातंजली योग सूत्रांमध्ये यांना जेव्हा आपण आसन करतो तेव्हा ते स्थिर आणि सुखपूर्वक झालं पाहिजे. या योगासनांद्वारे शारीरिक नियंत्रण होतं. तर मी ह्या आसनांमध्ये पण डिटेल जाणार नाहीये. फक्त मी ध्यानासाठी ही का सांगते तर तुमचा पाय खूप दुखतोय, एखादा मसल दुखतोय, तर तुम्ही ध्यान कराल का नाही. तुम्ही ध्यान करूच शकत नाही. मग तुमचं शारीरिक नियंत्रण हवं, त्यासाठी आसन. आता प्राणायाम मी म्हंटल की तुम्हाला काय दिसतं. रामदेव बाबा कपालभाती करतायत, अनुलोम विलोम करतायत, बरोबर आहे. आणि मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही प्राणायाम का करताय हो, तर तुम्ही 90% लोक सांगतील की अहो जास्तीत जास्त ऑक्सिजन शरीरात यावा याकरता प्राणायाम करतोय. पण प्राणायामाचा अर्थ तसा नाहीये. ध्यानासाठी प्राणायाम करायचा आहे तर तो कसा. आता प्राणायाम प्राण अधिक आयाम
आता प्राण म्हणजे काय, तर तुमची व्हायटल फोर्स, शक्ती. आयाम म्हणजे कंट्रोल. आता श्वसनावर कंट्रोल. तुम्हाला माहिती आहे की हे खालच्या योनीतली जी आहेत, कुत्रा, मांजर, ही आपल्या श्वसनावर नियंत्रण करू शकत नाही. मग त्यांची मेंटल स्टेट काय हो? दारात कुत्रा बांधलेला असतो, कुणी माणूस आला की त्याला इन्सिक्युअर फिलिंग असतं आणि मग तो काय करतो, घुमतो, राग, चिडचिड, म्हणजे त्याची मेंटल स्टेट अशी असते. मनुष्य हा एकच प्राणी आहे की तो श्वसनांवर नियंत्रण मिळवू शकतो. आणि जर मनुष्यानं श्वसनावर नियंत्रण नाही मिळवलं तर सॉरी मॅडम, सांगा एकच सेकंद. जे कोणी मुद्दाम किंवा नकळतपणे ड्रॉइंग होतंय त्यांनी कृपया ते करू नये, कारण डिस्टर्ब होतोय, किंवा त्यांच्याजवळ लहान मुलं असतील तर त्यांनी त्यांना सांगावं ड्रॉइंग करू नका म्हणून. चालू ठेवणार. तर मग तुम्ही जर तुमच्या श्वसनावर कंट्रोल नाही मिळवला तर काय होईल, तुमची मेंटल स्टेट कशी होईल? हेच मूळ सगळ्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सचं आहे. आजकाल लहान मुलं सुद्धा खूप रागीट, चिडचिडी होतात, त्यांना आत्महत्या करावीशी वाटते, त्यांची मेंटल स्टेट खूप डिस्टर्ब असते. तर त्यांनी सुद्धा प्राणायाम करणं आवश्यक आहे. आता तुम्हाला मी मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खूप राग आलाय, तुम्हाला खूप दुःख झालंय, तर तुमच्या श्वसन गती वाढते, बरोबर? मग आता हेच आपण उलट केलं तर, जर आपण श्वसनावर नियंत्रण मिळवलं तर काय होईल, भावनांवर नियंत्रण होईल. मग आता प्राणायाम ध्यानासाठी का आवश्यक? मनाची एकाग्रता होण्यासाठी. साधं उदाहरण सांगते, तुम्ही हे दररोज अनुभवत असाल. तुम्हाला सुईत दोरा घालायचा आहे. सुईत दोरा घालताना आपलं मन एकाग्र व्हावं लागतं आणि दोरा जाताना 1 सेकंद का होईना आपला श्वास थांबतो. म्हणजे मनाचा आणि श्वासाचा संबंध आहे. म्हणून ध्यानामध्ये आपल्याला मनाची एकाग्रता हवी आहे. म्हणून आपण प्राणायाम हा ध्यानासाठी आवश्यक आहे. आता त्याच्या एखाद्यावर नियंत्रण करायचं तर त्याच्या व्हेरियस टेक्निक्स आहेत, कपालभाती, भस्त्रिका. मी ह्या टेक्निक्सच्या डिटेलमध्ये जाणार नाहीये. मी फक्त हे का आवश्यक आहे ध्यानासाठी एवढंच सांगणार आहे. आता आपण महत्वाच्या ही झाली आपली ध्यानाची पूर्वतयारी. मग आता आपण ध्यान ह्या प्रक्रियेकडे जाणार आहोत. आता तुम्ही जर फक्त 5 ते 10 मिनिटं नुसतं बसलात आणि आम्ही ध्यान केलं म्हणलं तर तुम्हाला फायदा होईल का? आता मी जे हार्मोन बॅलन्स होतात सांगितलं तसा फायदा होईल का? तर नाही. हा, याला अपवाद आहेत. गुरुच्या संकल्पाने काही लोकांना दीक्षा मिळते आणि त्यात त्यांना फायदा होतो ध्यानाचा, ही गुरुची हे असते. त्यामुळे मी इथे त्याविषयी बोलत नाही, मला हे अपेक्षित नाहीये. मी सर्वसामान्यांसाठी आपण ऍज अ ट्रीटमेंट म्हणून कसं ध्यान करायचं हे सांगणार. आता ध्यानामध्ये बसल्यानंतर काय करायचं? पहिली गोष्ट काय करायची, तर तुम्हाला माहितीये की ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत, ही सगळ्यांना माहिती आहे. ही म्हणजे आपल्या शरीराच्या खिडक्या आहेत. आता घराला खिडक्या कशासाठी असतात? वारं बाहेर जाण्यासाठी आणि वारं आत येण्यासाठी. मग जर आपण खिडक्या बंद केल्या तर वारं कुठे राहील? घरामध्ये. मग ह्या खिडक्या आपल्याला ध्यानामध्ये बंद करायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला पातंजली योग सूत्रांमध्ये प्रत्याहार ही पहिली पायरी करायची आहे. आता प्रत्याहार म्हणजे काय? आहार म्हणजे काय की आपण बाहेरून जे खातो तो आहार. प्रति म्हणजे त्याच्या उलट करायचंय. आता डोळ्यांचा आहार काय?
तर बघणं बाहेर, कानांचं ऐकणं. मग ह्या सगळ्यांना आपल्याला आतमध्ये ठेवायचंय, म्हणजे इंद्रियांना आतमध्ये वळवायचंय. पहिली गोष्ट आपण ध्यानाला बसल्यानंतर हीच करायची आहे, प्रत्याहार. आता समजा आपण ध्यानाला बसलो तर डोळे मिटायचे आहेत, म्हणजे डोळ्यानं दिसणारं बंद होईल, साधारणतः आवाज येणार नाही अशा ठिकाणी बसायचं, म्हणजे आपल्याला ध्यानाला मदत होईल. पहिले काही दिवस ही गोष्ट अवघड आहे, पण जेव्हा आपण नेहमी करू तेव्हा हे शक्य आहे की आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं, म्हणजे ऐकायचं नाहीये, वास आला तरी वास घ्यायचा नाहीये. ही गोष्ट सरावाने होऊ शकते. आता दुसरी गोष्ट काय करायची, मनाला आपल्याला एकाग्र करायचंय. आता आपल्याला कुणावर कंट्रोल करायचा असेल तर काय करावं लागतं, लहान मूल आहे त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करायचा आहे. त्याला काय, त्याचा स्वभाव काय आहे की त्याला चॉकलेट आवडतं. मग आता त्याच्याकडून आपल्याला अभ्यास करायचा की आपण म्हणतो, बाळा मी तुला चॉकलेट देते, तू एवढं कर. मग ते बाळ पटपट करतं. मग काही दिवसानंतर न चॉकलेट देताही त्याला अभ्यासाची सवय लागते. म्हणजे काय की त्याच्या स्वभावानुसार त्याच्यावर नियंत्रण मिळवायचंय. मग आता मनाचा स्वभाव काय आहे, तर मन म्हणजे फुलपाखरू आहे. ही बहिणाबाईची कविता आहे की मन म्हणजे पाखरं, ते आता आकाशात आहे तर ते आता भुईवर येतं. म्हणजे समजा मी आता तुम्हाला म्हणलं की तुम्ही मनानं आकाशात जा, प्लॅनेटवर जा, अनुभवा, तर तुम्ही जाऊ शकता. मग काही टेक्निक्स मध्ये, ध्यानाच्या टेक्निक्स मध्ये ही गोष्ट वापरली आहे. योग निद्रा नावाची टेक्निक तुम्हाला माहित असेल. योग निद्रा हे गायडेड मेडिटेशन आहे आणि त्यामध्ये अशा सूचना असतात की तुम्ही मनानं पर्वतावर जा, तुम्ही आता मनानं फुलांचा वास घ्या. तर आपल्याला काय वाटतं, अरे ही काहीतरी काय सूचना आहे, हे ध्यानात कुठे असतं का? पण तसं नाहीये. ही मनाच्या स्वभावानं मनावर कंट्रोल करण्याची एक पद्धत आहे. आता मन काहीही करू शकतं, म्हणजे काय, तर डोळे फक्त पाहू शकतात, कान फक्त ऐकू शकतात, पण मन पाहू शकतं, वास घेऊ शकतं, सगळं काही करू शकतं. मग ध्यानामध्ये त्याच्या ह्याच स्वभावाचं आपण युटिलायझेशन केलेलं आहे. आपण ध्यानामध्ये बऱ्याच टेक्निक्स मध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही मनानं आवाज ऐका, मनानं आवाज ऐका, मनानं तुम्ही वास घ्या. तर हे त्यामुळे असतं. आता मन कॉन्सन्ट्रेट करायचं. पहिला प्रश्न असतो, अहो आम्ही तर मनाची एकाग्रता करूच शकत नाही. मनाची, आणि पर्टिक्युलरली लहान मुलं तर अहो एका जागी बसतच नाहीत. मग तुम्ही आठवा, तुम्ही दररोज ध्यान करता, म्हणजे मनाची एकाग्रता करता. कधी बरं आठवा, तर तुम्ही जेव्हा पिक्चर मध्ये जाता की नाही, तेव्हा तुम्ही पिक्चर बघत असता. त्या पिक्चरशी एवढे एकरूप असता की तुम्ही खुर्चीत बसला आहात हे विसरता. पॉपकॉर्न खायला दिले तर कळत नाही आपण काय खातोय, किती खातोय. कुणी हात लावला तरीही कळत नाही. बरं, लहान मुलं टीव्ही बघत असताना आवाज कितीही द्या, ते तुमच्याकडे लक्ष देतात का? कारण ते त्या स्क्रीनशी एकरूप झालेले असतात. म्हणजे काय, तर मनुष्य मनाला एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकतो, म्हणजे मी ध्यान करूच शकत नाही असं नाहीये. तर दुसरी आणि महत्वाची गोष्ट ध्यानात करायची आहे ती म्हणजे मनाला एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायचंय, एका गोष्टीशी बांधायचंय. पातंजल योग सूत्रांमध्ये यालाच वृत्ती सारूप्यम इतरत्र असं म्हणतात. आता तुम्ही गाय आणि वासरू बघितलं असेल. वासराला आपण खुंटीला बांधलं आणि मग त्याची दोरी जेवढी आहे ना तेवढाच तो फिरू शकतो. मग आता आपल्याला काय करायचं, मनाला आपल्याला एका खुंटीला बांधायचंय आणि जेवढी दोरी आपण सोडू तेवढ्याच याच्यात ते फिरवायचंय. म्हणजे
ध्यानामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या करायच्या. कुठलंही ध्यानाचं टेक्निक असू द्या, ध्यानामध्ये ह्या 2 गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला फायदा होणार नाही. पहिलं मी सांगितलं ते प्रत्याहार, म्हणजे इंद्रिय आतमध्ये ठेवायचा प्रयत्न, आणि दुसरं मनाला एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचंय. हा बेस आहे. आता मग हे एका दिवसाच्या ध्यानानं होतं का? तर नाही. कठोपनिषदामध्ये इंद्रियांना घोड्याची उपमा दिलेली आहे. तर का दिली आहे? तर तुम्ही बघत असाल, आता घोडा समजा आपल्याला रस्त्यावर चाललाय, तो आजूबाजूला चालला की आपण लगाम खेचतो आणि मग तो पुन्हा सरळ रस्त्यावर जातो. मग असं त्याला शिकून एक दिवस असा येतो की तो लगाम ओढावा लागत नाही. तुमच्यापैकी कुणी जर केदारनाथला गेला असाल तर हे तुम्ही खूप छान अनुभवलं असेल की ती जी घोडे आहेत ते लोक दोरी सोडून देतात आणि ती लोक एवढ्या कड्यावर सुद्धा खूप व्यवस्थितपणे चालतात, आपल्याला पडू देत नाही. मग मनाचा असा लगाम आपण ओढत राहायचा आहे, म्हणजे मन दुसरीकडे जरी गेलं विचारांवर तरी पुन्हा ते त्याच रस्त्यावर आणायचं, आणि असं करत करत आपण मनावर कंट्रोल करू शकू. म्हणजे आता तुम्हाला ध्यानामध्ये काय करायचं हे कळलंय. आता ही पातंजल योग सूत्रांमधली काही सूत्र दिलेली आहेत. आता आपल्याला पर्टिक्युलर ध्यानासाठी काय केलं पाहिजे. आता सुरुवात करायची आहे ध्यानाला, तर वेळ कुठली असावी ध्यानाला? तर ऋषी मुनींनी सांगितलं आहे की ब्राह्म मुहूर्त सर्वात चांगलं. त्यावेळेस आवाज नसतात, ऑक्सिजन सॅच्युरेशन चांगलं असतं हवेत. पण ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला ब्राह्ममुहूर्त हे कधीच सापडत नाही. मग आपण ध्यान नाही करायचं का? तर तसं नाहीये. तुम्ही उठता तेव्हा कुठेही पहिले 5 मिनिटापासून सुरुवात करायची. उठल्यावर करू शकता, दिवसभरात कधीही, फक्त जेवणानंतर 2 ते 3 तासांना. अगदी तुम्ही झोपायच्या पूर्वी सुद्धा करू शकता. आणि सध्या तर सॉफ्टवेअर मधली लोक इतकी बिझी असतात किंवा ऑफिस मधली, तर त्यांना नाही शक्य झालं तर ऑफिस मध्ये खुर्चीवर बसल्यावर सुद्धा कुठेतरी 5 मिनिटं वेळ ते काढू शकतात. त्यानंतर कुठे बसायचं? ध्यानाला घरात अशा ठिकाणी बसा की जिथे आवाज कमी येईल. बाहेरच्या आवाजांना आपण रोखू शकतो, पण घरामध्ये येणारे आवाज कमीत कमी आपल्याला ऐकू येतील अशा ठिकाणी बसायचे. दररोज आपण एकाच ठिकाणी एकाच वेळेवर जर ध्यान केलं तर त्याचा फायदा खूप होतो. पण ठीक आहे, तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कुठलीही जागा निवडा. आता बसायचं कसं? ह्या ध्यानामधल्या की ज्या की ताठ, म्हणजे शरीराचं डोकं, इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल, तुमचं डोकं, मान, पाठ ही एकाच रेषेत हवी. ताठ बसायचंय, रिलॅक्स बसायचंय, पण ताठ बसायचंय. तसं का बसायचं हो ध्यानामध्ये? तर आपल्या स्पाइनची काही नॉर्मल कर्व्हेज असतात, ती त्यामुळे मेंटेन होऊन आपल्याला ध्यान करताना त्रास होत नाही. त्यानंतर डायफ्राम नावाचा एक पडदा असतो आपल्या लंग्स खाली, तर त्याची हालचाल व्यवस्थित होते, म्हणजे पोटावर आपल्याला ताण येत नाही. आणि त्यानंतर योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मूलाधार चक्रामध्ये कुंडलिनी असते आणि ती कुंडलिनी वर जाण्यासाठी असं बसल्यानं मदत होते. भगवद्गीतेमध्ये याचं एक श्लोक आहे, अध्याय 6व्यामध्ये, समम काय शिरोग्रीवम धारयन चलम स्थिर.
म्हणजे मी जे सांगितलं तेच, की तुम्ही डोकं, मान, पाठ एका रेषेमध्ये सम ठेवलं तर तुम्ही स्थिरपणे ध्यान करू शकाल. त्यानंतर योगशास्त्रामध्ये काही आसन पण आहेत, स्वस्तिकासन, पद्मासन. तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. अगदी तुम्ही शेवटी सुखासनामध्ये बसायचंय. खुर्चीवर बसलात तरीही चालेल. डोळे बंद करायचे. डोळे बंद का करायचे हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय, की आपली ध्यानाची पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे इंद्रियामध्ये, यानं त्याला मदत होते. त्यानंतर रिलॅक्स पोझिशन, जिथे अशी पोझिशन करा की जेणेकरून तुम्हाला ध्यान करताना तुमच्या पोझिशनवरच लक्ष जाणार नाही याची काळजी घ्या. रेग्युलॅरिटी, तुम्ही ध्यान दररोज केलं तरच तुम्हाला फायदा होणार आहे. योग पतंजली योग सूत्रांमध्ये सांगितलंय रेग्युलॅरिटी विषयी, की अथ योगानुशासनम, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही मनाला अनुशासन म्हणजे जबरदस्तीने बसवा आणि मग काही दिवसांना तुम्ही ते आपोआप कराल. एज, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी ध्यान करायचं आहे. काल परवाच माझ्या एका मैत्रिणीनं मला सांगितलं की लातूरला सगळेजण 11वी-12वीला जातात, पण सगळीच मुलं सक्सेस होत नाही. तर आम्ही तिथल्या लोकांशी बोललो तर त्यांनी सांगितलं, जी मुलं प्राणायाम, ध्यान करतात त्यांचा रिझल्ट हा बेस्ट आहे. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ध्यान करायला पाहिजे. आता ऍक्च्युअल ध्यानामध्ये आपण ताठ बसलो, त्यानंतर दुसरी स्टेप काय करायची आहे? तर दुसरी स्टेप आहे ओंकार चॅन्टिंग करायचंय. आता का करायचं हे ओंकार? तर तुम्हाला माहितीये की मनाचा स्वभाव काय आहे, की आत्ता जर कुठे बाहेर आवाज आला तर आपलं मन कुठे जातं? बाहेरच्या आवाजाकडे. मग आता तुम्हाला काय करायचंय? ध्यानामध्ये मन आतमध्ये घ्यायचंय. मग आवाज कुठे करावा लागेल? आतमध्ये, बॉडीच्या मध्ये आवाज करावा लागेल. तर आपल्या स्वरयंत्र, व्होकल कॉर्डचे व्हायब्रेशन्स होतात आपले, आणि मग आपलं लक्ष आतमध्ये ओढण्यासाठी मदत होते. मग आपण ओंकार करताना, आता जेव्हा इथून पुढे तुम्ही ओंकार कराल तेव्हा तुम्ही तुमच्या अ उच्चारण्याकडे, उ म असं उच्चारण्याकडे लक्ष द्याल. माझं म्हणणं नाहीये की तुम्ही ओंकारच करावा. कुठलाही मंत्र तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या टेक्निक्स मध्ये वेगवेगळे वापरले जातात. आणि सगळ्या मंत्र मेडिटेशन नावाचा एक प्रकार आहे, त्यामधलं बेसिक काय? तर हे मन आतमध्ये वळवण्यासाठी आवाज करणे. जेव्हा आपल्याला हे बेसिक कळतं तेव्हा आपण ध्यान चांगलं करू शकतो. आता आपण ऍक्च्युअल टेक्निक काय करायची? झालं, आपण ताठ बसलो आहोत, त्यानंतर आपण डोळे मिटले आहेत, ओंकार चॅन्टिंग केलेलं आहे. आता टेक्निक काय करायची आहे? मी मागे सांगितल्याप्रमाणे मनाला आपल्याला बांधायचंय. मग मनाला बांधायचं असल्यानंतर आपण आपल्यासोबत नेहमी काय असतं हो, तर श्वास. आपला श्वास मनाला मनानं श्वासाला बांधायचंय. आता जर मी म्हणलं की 5 मिनिटं बसा आणि नुसतं श्वासांवर लक्ष ठेवा, तर तुम्ही ते करू शकणार नाही, हे मला 100% माहिती आहे. मग आपण काय करायचं? तर आपण श्वसनावर लक्ष देताना आपल्या पोटाची हालचाल, श्वास घेताना कशी होतीये, श्वास सोडताना कशी होती, इकडे लक्ष द्यायचं. नंतर छातीची हालचाल, श्वास घेताना काय होते, सोडताना काय होते. नाकाच्या जवळ शीतलता, उष्णता जाणवते, त्याचं आपण फिलिंग घ्यायचंय. आणि श्वास घेताना 1 2 3 4 5 म्हणत श्वास घ्यायचा आहे, 5 म्हणत सोडायचा आहे. म्हणजे मनाला श्वासाशी बांधून दोरी सोडायची की त्या श्वासाभोवती ते फिरलं पाहिजे. हा, एवढं करत असताना पहिल्यांदा काही विचार मनात येतात, पण ते रिमूव्ह करायचे, ते बाजूला सारून पुन्हा आपलं मन आपल्या श्वासांवर आणायचंय. कुठे आवाज आलाच बाहेरचा
तर त्याच्याविषयी विचार करायचा नाही. तो आवाज येतोय जातोय, आपण फक्त लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं. बरं, हेही नाही जमलं तर श्वासांवर बांधायची अजून एक दुसरी टेक्निक आहे. आपण श्वासाचं काउंटिंग करायचंय. मग काय करायचं, तर श्वास जो येतोय आणि जातोय त्याला एक समजायचं. तर असं काउंटिंग करताना 40 पासून उलट 1 पर्यंत जायचंय. आणि मध्ये कुठे जर चुकाल तर पुन्हा 40 पासून सुरुवात करायची. तुम्ही आज हे घरी करून बघा. शेवटच्या श्वासाच्या मोजण्यापर्यंत आपण श्वास घेतोय का सोडतोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे श्वासाची गती इतकी स्लो डाऊन होत ना. WHO जे मी आता सांगितलं जागतिक आरोग्य संघटनेचं पुस्तक, त्यांनी कनेक्शन त्यांनी काय सांगितलंय, तर आता मी जी टेक्निक सांगितली की करोनाच्या स्ट्रेसवर काय उपाय, तर ध्यान. आणि ते कशा पद्धतीनं, तर तुम्ही हे चित्र बघत असाल. मी आता सांगितलेलं आहे की श्वासांवर लक्ष, मग हे नाकांमधून येणारा अनुभव, खांद्यांची हालचाल, छातीची हालचाल, पोटाची हालचाल. म्हणजे जे टेक्निक ध्यानाचं आहे आपण नेहमी करतो, तीच टेक्निक जागतिक आरोग्य संघटनेनं करोनाबाबत सांगितली. आता तुम्ही एवढं जरी केलं दररोज काही दिवस तरी पण चालतं. आता याच्या पुढची स्टेप काय, म्हणजे तुम्ही ताठ बसलात, डोळे मिटलेत, ओंकार चॅन्टिंग केलंय, श्वासांवर लक्ष हे केलंय. याच्या पुढची एक टेक्निक आहे, ती म्हणजे कॉन्सन्ट्रेट. एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. मी ही टेक्निक सांगत आहे, पण हीच टेक्निक तुम्ही करावी असं माझं मत नाहीये. खूप टेक्निकचे, तुम्ही कुठलीही टेक्निक वापरा, फक्त त्या प्रत्येक टेक्निक मध्ये करायचंय काय हे मी सांगितलं की पंच ज्ञानेंद्रिय आतमध्ये आणि मनाला एका ठिकाणी बांधणं. मी ही एक प्रकार सांगत आहे. तर फोटो फ्रेम घ्या, फ्लॉवर घ्या किंवा एखादी मूर्ती घ्या, काहीही घ्या, त्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. अशी प्रोसेस तुम्ही 10 मिनिटं करा. ही प्रोसेस मी आता तुमच्याकडून एक 5 ते 7 मिनिटं सर्वात लेक्चरच्या शेवटी करून पण घेणार आहे की तुम्हाला खरंच आपण हे करू शकतो असं वाटलं पाहिजे. म्हणून ह्या प्रोसेस बद्दल मी जास्त न सांगता तुमच्याकडून ती ऍक्च्युअल करून घेणार आहे. ही प्रोसेस करत असताना आपल्याला खूप आनंद होतो, एनर्जी फील होते. पण ध्यानामध्ये नेहमी लक्षात ठेवा, झोप आली पाहिजे, झोपला नाही पाहिजे. झोप जर आली तर तुम्हाला कुठलाही इफेक्ट मिळणार नाही. आणि जेव्हा आपण एखाद्या मूर्तीवर ध्यान करतो त्याला अध्यात्मामध्ये सगुण ध्यान म्हणलेलं आहे. दत्त महात्म्य, भगवद्गीता यामध्ये ह्या सगुण ध्यानाचा उल्लेख आहे आणि ते ध्यान स्वतः प्रत्यक्ष भगवंताने करायला सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्टेज आहे निर्गुण ध्यान, पण आपण नेहमी करू तेव्हाच आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. आता सर्वात शेवटी काय करायचं, आता तुमचं एका ऑब्जेक्टवर कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे. मग हळूहळू आपण बाहेरच्या वातावरणाकडे मन न्यायचं आहे आणि डोळे उघडायचे, घाई करायची नाही. लोकांना इतकी घाई असते की कधी एकदा डोळे उघडू आणि बघू. तर तुम्हाला मी महाभारतामधलं एक उदाहरण सांगणार आहे. गांधारी, तुम्हाला माहितीये की जन्मभर डोळ्यावर पट्टी होती तिला, आणि जेव्हा दुर्योधनाला युद्धाला जायचं होतं तेव्हा तिनं सांगितलं की तू नग्न अवस्थेत माझ्याकडे ये, मी माझ्या ज्या डोळ्यामध्ये साठवलेली एनर्जी त्यानं तुला कवच घालते. तो गेला, त्याला कवच मिळालं. काही जो पार्ट नव्हता त्याला मिळालं नाही तिथे. म्हणजे काय, डोळे बंद जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये इतकी एनर्जी असते ध्यानाची आणि
ती आपण असंच नुसतं बाहेर डोळे उघडले तर ती आपल्या शरीराला मिळत नाही. म्हणून ध्यानाची प्रोसेस आपल्या हातामध्ये आधी डोळे उघडायचे, पूर्ण बॉडीला बघायचं आणि मग हळूच ध्यान संपवायचंय. आता मी मागे सांगितल्याप्रमाणे ही दुसरी एक टेक्निक आहे योग निद्रा. हे पण एक रिलॅक्सेशन, मन आणि बॉडीचं रिलॅक्स करण्याचा एक प्रकार आहे. बिहार योगा ऑफ स्कूल जे आहे त्या लोकांनी सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आणि जे अनकंट्रोल डायबिटीस आहे, जे कंट्रोलच होऊ शकत नाही, अनकंट्रोल हायपरटेन्शन आहे, त्यांना ऍज अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट म्हणून ही योग निद्रा दिली आणि त्यांना बेस्ट रिझल्ट मिळाले. मग योग निद्रा करताना तुम्हाला हे सगळं काहीच जमलं नाही, तुम्ही योग निद्रा सुद्धा करू शकता. योग निद्रा करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन सर्च करा, योग निद्रा टाका. नंबर ऑफ व्हिडिओज येतात, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये. तुमच्या चॉईसनं तुम्ही कुठलंही चॉईस करा आणि ते गायडेड मेडिटेशन आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मनाला कंट्रोल करा. ते त्यामध्ये 3 पार्ट असतात. आधी ते मनाला बॉडीवर फिरवतात, नंतर बाहेर आणि नंतर मग हळूहळू एंड करतात. तर तुम्ही ही वापरू शकता. ह्या मेडिटेशनच्या इतक्या मेथड्स आहेत. ऑल मेथड्स आर ग्रेट. कोणतीच मेथड कमी नाहीये. तुम्ही कोणत्याही मेथड न करा, पण 5 ते 10 मिनिटं ध्यान करा. आता ध्यानाचा सर्वात शेवटची स्टेज ही स्वरूप शून्य अवस्था अध्यात्मामध्ये समाधी सांगितलेली आहे. फायनल एम आहे हा ध्यानाचा. पण हा कधी मिळेल, हा काही मिळणं सोपं नाहीये. हे जेव्हा तुम्ही दररोज कराल आणि स्वतः अनुभवाल. म्हणजे भगवद्गीतेमध्ये काय झालं की जेव्हा हा योग भगवद्गीतेमध्ये सुद्धा कृष्णाने अर्जुनाला सांगितला. मग अर्जुनाने विचारलं की कृष्णा, हे सगळं बरोबर आहे, पण आमचं मन तर खूप चंचल आहे, आम्ही ह्या मनावर कंट्रोल करूच शकत नाही. मग कृष्णानं काय सांगितलंय? असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. म्हणजे निसंशय हे महाबाहो अर्जुना, मनावर कंट्रोल करणं तर फार अवघड आहे, पण जेव्हा तू अभ्यास करशील, जेव्हा तू दररोज हे करशील, तेव्हा तुला ते प्राप्त होईल. मग ही अवस्था येण्यासाठी तुम्ही रेग्युलरली ते करा. असं म्हणतात ज्ञानेश्वरी सुद्धा वाचताना की नुसतं वाचण्यापेक्षा एक तरी ओवी अनुभवावी. तसं जेव्हा तुम्ही मी सांगून तुम्हाला अनुभव येणार नाहीये, जेव्हा तुम्ही स्वतः करून स्वतः अनुभवाल, तेव्हाच तुम्ही ध्यानाच्या रिझल्ट कडे जाऊ शकाल. आता मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे. आपण सगळे जिथे कुठे असाल तिथेच, कुणी खुर्चीत असेल, कुणी खाली बसलं असेल, तिथेच आपण 5 मिनिटं ध्यान करणार आहोत. आता मी सांगितलंय पायऱ्या, त्या लक्षात ठेवायच्यात. आपण ह्या मूर्तीवर तुम्ही सगळेजण कॉन्सन्ट्रेट करा. ह्या मूर्तीवर आपण ध्यान करणार आहोत. तर हे करताना सुद्धा आपण ताठ बसणार आहोत, नंतर आपण डोळे मिटणार आहोत, ओंकार चॅन्टिंग करणार आहोत, त्यानंतर श्वासांवर लक्ष देणार आहोत आणि मग आपण ह्या मूर्तीवर ध्यान करणार आहोत. आणि शेवटी जेव्हा तुम्ही ध्यान संपेल तेव्हा डोळे हातांमध्ये उघडायचे. तर ह्या सिक्वेन्सनच करायचं आहे. आता मी तुम्हाला गाईड करतेय, मी तुम्हाला जशा जशा सूचना देतेय तसं तसं तुम्ही करायचा प्रयत्न करा. आज पहिल्यांदाच केलं आणि तुम्हाला अनुभव आला असं शक्य नाही, पण ही सुरुवात तरी होईल माझ्या लेक्चर नंतर. तर तुम्ही जिथे असाल तिथे बसा आणि आपण चालू करूया का ध्यान? पावले? हो मॅडम, करा चालू तुम्ही. सगळ्यांनी ताठ बसायचंय.
त्यानंतर डोळे मिटायचे आहेत. आता आपण 1 ते 2 दीर्घ श्वास घेणार आहोत आणि दीर्घ श्वास सोडताना तुमची बॉडी पूर्ण रिलॅक्स. यानंतर आपण 3 वेळा ओंकार करणार आहोत. ओंकार कसा करायचा तर श्वास घ्यायचा आहे आधी आणि श्वास सोडत असताना ओंकारचा ध्वनी करायचा आहे. असं आपण 3 वेळा करणार आहोत. ओंकार सुरू करूया. ओ आता आपण हळूहळू आपलं मन श्वासांवर केंद्रित करणार आहोत. श्वास घेताना पोट थोडं पुढे जात आहे. श्वास सोडताना पोट आतमध्ये येत आहे. श्वास घेताना छातीची हालचाल पुढे होतीये. श्वास सोडताना छाती मागे येते. आता हळूहळू श्वासांवरून आपलं लक्ष मनानं कृष्णाच्या मूर्तीवर आपण केंद्रित करणार आहोत. सुंदर अशा कमळावर कृष्णाची मूर्ती उभी आहे. कृष्णाचे सुंदर असे पाय, पायांमध्ये पैंजण आहेत. पायाची अडकी घातलेली आहे. पिवळा सुंदर रेशमी असा पितांबर कृष्णानं नेसलेला आहे. कमरेला सुंदर असा सोन्याचा कंबरपट्टा घातलेला आहे. पोट, छाती, गळ्यामध्ये सुंदर अशा फुलांचा हार घातलेला आहे. मनानं तुम्ही त्या फुलांचा वास घ्यायचा आहे. गळ्यामध्ये शुभ्र अशा मोत्यांची माळ घातली आहे. हिरे, माणिक, मोती यांचा एक सोन्याचा हार घातलेला आहे. हळूहळू मन आपण खांद्यावर केंद्रित करायचं. खांदे, हात, हातामध्ये दंडोळी,
हातांमध्ये सुंदर असं सोन्याचं कंकण घातलेलं आहे. हातांमध्ये बासरी आहे. बासरीचा मंजूळ आवाज आपण मनाने ऐकायचा आहे. हळूहळू आपलं मन चेहऱ्यावर यायचे. थोडी ओठांचं स्मित हास्य, गाल, नाक, सुंदर पाणीदार डोळे, कपाळ, कपाळावर असलेलं अर्धचंद्राकार कुंकू, कुरुळे काळे कुरुळे केस खांद्यापर्यंत येत आहेत. सोन्याचा मोरपीस घातलेला सुंदर असा टोप, मूर्ती वरपासून खालपर्यंत मनाने पुन्हा एकदा बघायची आहे. आता ती मूर्ती आपल्या शरीरात सामावती आहे असं फिलिंग करायचं आहे. मनाने खूप आनंद होतो आहे. मनाला खूप एनर्जी वाटते आहे. हा जो आनंद आहे तो 1 मिनिट शांत राहून आपण अनुभव करायचा आहे. आता हळूहळू मन बाहेरच्या आवाजांकडे कॉन्सन्ट्रेट करायचे. आपण आपल्या रूम मध्ये बसून ध्यान करत आहोत. हळूहळू मनाला त्या मूर्तीच्या ध्यानातून बाहेर वळवायचं आहे. आता आपण हळूच डोळे आपल्या हातांमध्ये उघडणार आहोत. आपल्या पूर्ण शरीराला ती एनर्जी द्यायची आहे. सगळ्यांना थोडा का होईना पण ध्यानाचा अनुभव चांगला आला असेल असं मला वाटतं. धन्यवाद. पावलेंकडे द्यायचंय का? हा पावले सर,
हॅलो. हॅलो. हा हा, माझा आवाज येतोय का? हो हो येतोय. हॅलो. येतोय तुमचा आवाज, बोला. हा, माझं लॅपटॉपला थोडा प्रॉब्लेम झाला होता, इकडे नेटचा प्रॉब्लेम आहे, तर मी मोबाईल वरून बोलतोय. आणि व्हिडिओ दिसतोय का तुम्हाला? हो हो. आणि मॅडमचं संपलंय हो व्याख्यान. संपलंय. तर स्क्रीन शेअरिंग ऑफ सांगा त्यांना, स्क्रीन शेअरिंग स्टॉप करा. हा. हा, नमस्कार. थोडस लॅपटॉपचा प्रॉब्लेम आहे माझा, त्याच्यामुळे मी मोबाईलवर बोलतोय. तर एक हा. 5-10 मिनिट शेवटचं माझं व्याख्यान मिस झालं. जेवढं मी ऐकलं तर तेवढं मला खूपच आवडलं. आणि बरेचशे माझ्याही काही शंका वगैरे होत्या, प्रश्न होते, तर त्यांच्या व्याख्यानामध्ये बरेचसे क्लिअर झालेले आहेत ते. आणि त्यांनी इतक्या सोप्या शब्दात हा इतका गहन विषय मांडलेला आहे की मला बसलेलं म्हणजे ऐकणारं सगळ्यांना आवडलं असेल. आणि आपल्या व्याख्यानमालेमध्ये आज खरं म्हणजे एक चांगले चांगले दुसरे आवाज कट होतोय. तुमचा आवाज येत नाहीये सर. हॅलो. मला असं वाटत होतं की आपल्याकडं किती लोक येत आहेत काय माहिती, कारण डिस्ट्रीब्यूट होतं असं ज्यावेळेस कार्यक्रम स्थिती होती, आपण कुठे जावं त्या व्यक्तीला चांगली होती आणि सगळे लोक मी बघत होतो व्हिडिओ. तर आता मी अशी म्हणजे विनंती करतो, त्यांनी कार्यक्रमाचा समारोपाचं त्यांनी थोडं 2 शब्द बोलावं आणि नंतर आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपवायचा आहे. तर त्याआधी मी यांना मॅडम म्हणेल की कोणाचे जर काही प्रश्नोत्तर म्हणजे प्रश्न विचारायचे असतील त्यांना, तर थोडासा वेळ द्यावा त्यांनी आपल्याला आणि काही शंका समाधान असतील ते करावं. मॅडम तयार आहात तुम्ही? हो हो मी तयार आहे. हा, अतुलजी तुम्ही सगळ्यांचे माईक म्यूट अनम्यूट करायला चान्स द्या. आणि कोणाला काही हो विचारायचं असेल तर आपण 10 मिनिट फक्त प्रश्नोत्तर घेऊया. हो हो. बरेच लोक हात वर करतायत. आवाज येत नाहीये. येईल म्हणजे लोकांना आपण अनम्यूट करायला चान्स देतो. अतुलजी हो करतोय. अनम्यूटचा ऑप्शन तुमच्याकडेच आहे. ठीक आहे, मी इकडून बघतो. होस्टला आहे अनम्यूट ऑप्शन. पार्टिसिपेंट्स कोणाचे हात वर आले होते मला सांगा, मी त्यांना अनम्यूट करतो. एकाला करू शकतो मला. आता एकेकाने मी फॅसिलिटी सुरू आहे, एकाने एका वेळेस माईक अनम्यूट करावा आणि बोलावं. त्याचं संपलं आणि मॅडमचं उत्तर संपलं की मग दुसऱ्याने बोलावं, म्हणजे सगळ्यांना त्याचं ऐकता येईल. बऱ्याचदा असं होतं की प्रश्न प्रातिनिधिक असतो आणि तो एकच प्रश्न बऱ्याच लोकांना उत्तर देऊन जातो. मॅडम माझा आवाज येते तुम्हाला ऐकू? बोला बोला, ऐकू येतंय. हा नमस्कार. सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन की सेशन खूप छान झालं आणि अनुभूती इतकी सुंदर आली की दिवसभराचा सगळा ताण निघून गेला असं 5 मिनिटात वाटलं. पण याच्यात सातत्य आणण्यासाठी काय करावं? सातत्य आणण्यासाठी दिवसभराच्या शेड्यूल मधून कुठेतरी 5 मिनिटं हे करावं. फक्त 5 मिनिटापासून सुरुवात करा. म्हणजे मी सांगितलं ना की तुम्ही ऑफिस मध्ये जरी जाल तरी खुर्चीवर कुठेतरी 5 मिनिटं आपल्याला वेळ मिळतोच, आपण ते करावं. असं काही नाही की कुठे पर्टिक्युलर ठिकाणी बघून करावं असं. आता तुम्हाला याच्या मेथड्स कळली आहे की आपल्याला हे 1 2 3 4 हे करायचंय. तुम्ही कुठेही 5 मिनिटं बसून ते करू शकता.
मी मॅडम हा हा मी बोलते आता. हा मी पण पॅथॉलॉजिस्टच आहे तुमच्यासारखी. आणि मी पहिल्यांदाच अनुभव घेतला हा ध्यान म्हणजे काय असतं त्याचा. आणि मला तुमचं लेक्चर खूप म्हणजे खूप आवडलं. आणि जमेल असं पण वाटायला लागलंय. फक्त आता ते तुम्ही जे करून घेतलं ना आमच्याकडनं ते खूप सुंदर करून घेतलं शेवटचे 5 मिनिटं 7 मिनिटं. तर त्याचं रेकॉर्डिंग वगैरे पाठवता का? म्हणजे आम्ही तुमचं रेकॉर्डिंग लावून करत जाऊ. सुरुवातीला तरी नाही चालेल, मी तसा प्रयत्न करते. पण काय की मी आता खूप फास्ट घेतलं. ऍक्च्युली हे एक 10-15 मिनिटाची प्रोसेस आहे. आणि आता शेवटी म्हणजे लेक्चरच्या शेवटी तुम्ही सगळे बोर झाले असाल असा विचार करून मी खूप फास्ट केलं ऍक्च्युली. तर तरीही मी प्रयत्न करते आणि मी रेकॉर्डिंग पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. मॅडम मग जसं असतं ना ध्यान तसं रेकॉर्डिंग पाठवा आम्हाला, आम्ही करू नक्की. ओके चालेल. नक्की पाठवा मॅडम. नमस्कार मॅडम, मी मिसेस डॉक्टर ज्योत्स्ना पवार. हा, आणि अप्रतिम तुम्ही मार्गदर्शन केलं, अगदी छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि ते म्हणल्याप्रमाणे तुम्ही रेकॉर्डिंग पाठवलं तर आम्ही रोज करू, हे एवढं मात्र खरं आहे अगदी. आणि अतिशय छान सांगितलंय तुम्ही. आणि आज पावले सरांचे खरंच आभार की त्यांनी दोन्ही विषय छान घेतलेत अगदी. म्हणजे आजच्या ह्याच्यासाठी ते जगाला आपल्याला काय म्हणतात ते आज ती जरूर आहे खरं म्हणजे त्या गोष्टीची. नमस्कार. नमस्कार शुभदा मॅडम, खूपच छान तुमचं लेक्चर. नमस्कार, खूपच आनंद वाटला. तुमच्या विशेषतः हा विषय एवढा अवघड आहे, तुम्ही इतका सोपा करून आणि इतका सामान्य माणसांना समजेल असा सांगितलात. तुम्ही तुमच्या लेक्चरमध्ये म्हणालात की स्त्रिया मल्टीटास्किंग असतात आणि स्त्रियांना ध्यान करायला त्यांच्या शरीराची ठेवण म्हणजे ऋषीमुनी जर तुम्ही बघितले तर ते पुरुषच होते, ज्यांनी ध्यान केलं तेच पुरुषच होते. तर मॉडर्न डेच्या स्त्रीसाठी तुम्ही काही ध्यानाला वेगळा किंवा तुमचा काय सल्ला राहील की कशा पद्धतीने हे करावं? मी सांगितल्याप्रमाणे n नंबर ऑफ टेक्निक्स आहेत. तुम्हाला ती कुठलीही तुम्ही चालू करा. अगदी मी सांगितलं ना तुम्हाला की योग निद्रा, ठीक आहे, तुम्हाला बाकी काही नसेल तर तुम्ही योग निद्रेपासून सुरुवात करा. ऑनलाईन योग निद्रा टाका आणि त्याप्रमाणे करा. फंटॅस्टिक रिझल्ट येतात. म्हणजे हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. आणि जेव्हा स्वतः माणूस अनुभवतं तेव्हा ते ठामपणे सांगू शकतं. तर त्यामुळे योग निद्रापासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा तुम्हाला खूप छान वाटेल. हॅलो हॅलो, हा शुभदा, मी सुषमा बोलते. हा, खूप छान वाटलं तुझं हा सेशन घेतला. शेवटचे 5 मिनिटं तर खूपच छान झाले. तर ते जे 5 मिनिटाचं ध्यान आहे ते रोज किती वेळाला करायला? दिवसातून तुम्ही सुरुवातीला जेव्हा आपण बसतो तेव्हा सुरुवातीला 5 मिनिटापासून सुरुवात केली तरीही चालेल. आणि हळूहळू मग त्यामध्ये जेव्हा आपल्याला स्वतःला अनुभूती येत राहते तेव्हा ते ध्यान आपोआप वाढत जातं. म्हणजे 10 मिनिटं 15 मिनिटं, पण दिवसातून एकदा जरी केलं तरीही याचा फरक मिळेल तुम्हाला. अच्छा, आणि योग निद्रा रोज केली पाहिजे का? आणि त्याची वेळ काय असते? योग निद्रेची वेळ काहीच नाहीये. योग निद्रा ही जसं ध्यान आहे तोच एक प्रकार आहे. त्यामुळे योग निद्रा जर दररोज केली तर त्याचा फायदा तर खूपच चांगला मिळेल तुम्हाला. ध्यान करा किंवा योग निद्रा करा, म्हणजे ही टेक्निक करा किंवा योग निद्रा, दोन्हीपैकी एक काहीही चालेल. धन्यवाद, खूप छान झालाय सेशन, खूप माहिती मिळाली. हॅलो हॅलो, डॉक्टर शुभदा, मी नाशिकहून बोलतोय, गोपाळ जोशी. खूप छान झालं तुमचं लेक्चर आम्ही ऐकलं. आणि ज्या नवीन माणसांना कोणाला म्हणजे ध्यान हे काय असतं आणि ते कसं सुरू करायचं हे पर्टिक्युलरली समजण्यासाठी तुम्ही अतिशय सुंदर असं लेक्चर दिलेलं आहे. आणि 21 तारखेला आता जागतिक योग दिन आहे.
या निमित्ताने ज्या कोणी हे लेक्चर ऐकलं असेल आणि त्यांनी आपल्या घरातील लोकांना, मित्रांना आणखी हे जर का समजून सांगितलं तर खूप चांगलं उपयुक्त पडेल. नवीन स्टार्टरसाठी खूप चांगलं आहे. आणि आपल्याला नेमकं काय करायचं हे लोकांना समजत नसतं ध्यानामध्ये, ते तुम्ही अतिशय सुरेख रीतीनं सुंदर सोप्या शब्दामध्ये समजून सांगितलेलं आहे. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. शुभदा मॅडम, मी संगीता वहिनी बोलते तुमची. हा हा हा, तुम्ही जे हे 5 मिनिटाचं जे शेवटी घेतलंय ते तुम्ही ते खूप छान घेतलंय आणि मी पूर्ण लेक्चर पण ऐकलं. मी पण रोज योगा आता सुरू केला होता कोरोनाच्या काळात. पण हे जे 5 मिनिटाचं तुम्ही घेतलंय त्याच्यामधून लक्षात आलं की ध्यान कसं लावायचं. तर ते तुम्ही रेकॉर्डिंग करून थोडस मला जास्ती वेळचं पाठवलं तर चांगलं होईल. हो हो नक्कीच. हा हॅलो, थँक्यू. नमस्कार मॅम. श्रद्धा राठोड बोलते कोल्हापूरहून. हा खूप छान, अभिनंदन मॅम. इतकं छान वाटलं ना, शेवटचे 5 मिनिटं तुम्ही ज्या पद्धतीने सगळं आमच्याकडून करून घेतलं, खूप छान अनुभव आला. मॅम, इट्स रिक्वेस्ट, प्लीज मॅम तुम्ही रेकॉर्डिंग नक्कीच पाठवा. हो हो मी नक्की पाठवते रेकॉर्डिंग. पावले सरांकडे मी रेकॉर्डिंग पाठवते, ते सगळ्यांना फॉरवर्ड करतील. नंबर नाही तुमच्याकडे, मग कसं काय येईल? कसं जाईल त्यांना रेकॉर्डिंग? त्यांच्या पावले सरांच्या कॉम्प्युटरवर सेव्ह असेल तर मी त्यांना रेकॉर्डिंग करून तुम्हाला सगळ्यांना पाठवायला लावते. कारण आम्ही दुसऱ्या ग्रुप वरून मला हे तुमची माहिती मिळाली, मग मी त्याच्यात एंटर झाले. मी असं ओके. नंबर काहीच नाही आमचा तुमच्याकडे. नाही ना, त्याचं सिंगल इव्हेंटचं बिल नाही. आता तुम्ही वेदचक्षू मध्ये आलात ना, त्यात सर पाठवतील पावले सर. ओके ओके चालेल. चालू आहे तुमच्याकडे. अतुलजी, माझा आणि तुमचा नंबर शेअर करून टाका, म्हणजे आपल्याला कॉन्टॅक्ट डाऊन झालं काय झालं तर ओके. शेअर कसा करायचा आपला नंबर? शेअर करा सर, तुमचा नंबर शेअर. सर ती पीडीएफ पण सर त्यांनी जी माहिती पाठवली ना ती पण जरा पीडीएफ वर शेअर करा ना सर. हा पाठवलं ना कन्फर्मेशन हवं तुम्हाला ग्रुपवर टाकतो आणि ग्रुप मध्ये नाहीत ना घ्यावा किंवा मी चॅट बॉक्स. हॅलो, माझा बोला. आता आवाज येतोय क्लिअर, आधी येत नव्हता. बोला. हा, नंबर सांगतो 9545147907. परत एकदा सांगतो 9545147907. आणि आणखीन एक नंबर आहे अतुल कुमार कुलकर्णी 9823088001 9823088001. तर आता आणखीन कोणाला काही विचारायचं का? मी 1 किंवा 2 प्रश्न आता घेण्याची फक्त आपल्याकडे वेळ आहे आणि नंतर आपण कार्यक्रमाचा समारोप करणार आहे. कारण हे दोघही पती पत्नी डॉक्टर आहेत, त्यांचं जास्त वेळ घेणं योग्य नाही, कारण बरेच पेशंट त्यांची वाट बघत. मॅडमनी सुद्धा त्यांचा नंबर शेअर केलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. तर आता मी दीपक पिंपळे जी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत आणि ह्या व्याख्यानाचं आभार प्रदर्शन करून त्यांनी कार्यक्रमाचा समारोप करा. दीपक, आपला माईक अनम्यूट करा. हॅलो. हा, धन्यवाद सर. आज खूप छान दोन्ही म्हणजे ध्यानाचे आणि थोडेसे आध्यात्मिक दृष्टिकोनातनं आपल्याला वळवून येणारे थोडे दोन्ही विषय होते. तर पहिले सप्तचक्र हा विषय भरत जोशी सरांचा, मागेही त्यांचं व्याख्यान झालं, सुंदर झालं अतिशय. आजही त्यांनी वेगवेगळ्या विषयावर सप्तचक्रावर खूप छानपैकी सर्वांना मार्गदर्शन केलं. चक्राज काय असतात आणि चक्राज ओपन झाल्यावर त्याचा कशा पद्धतीने आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्याचा फायदा होऊ शकतो
त्याचबरोबर त्यांनी ध्वनींचा पण खूप छानपैकी आपल्याला सगळ्यांना इंट्रोडक्शन करून दिलं की त्यामध्ये कशा पद्धतीने त्या ध्वनी आपल्या शरीरामध्ये जागृत करतात आणि त्या जागृत ध्वनीद्वारे आपण कुठलं कार्य करू शकतो अशा प्रकारे खूप सुंदर भरत सरांनी याविषयी आपल्याला खरंच चांगलं मार्गदर्शन केलंय. मागेही त्यांनी गायत्री मंत्रांचं विशेष छानपैकी सुंदर असं व्याख्यान त्याच्यावर केलं होतं. आणि मंत्रामध्ये किती ताकद आहे हे भरत जोशींनी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना पटवून दिलेलं आहे. मी एकदा तुम्हाला अनम्यूट करतो, परत एकदा म्यूट करतो, तुम्ही परत अनम्यूट करून घ्या. आता अनम्यूट करा. अतुलजी तुम्ही त्यांना अनम्यूट करा तिकडून. अतुलजी तुम्ही अनम्यूट करा तिकडून. हा झालं सर. हा ओके. तर आपण भरत सरांचं खूप खूप आम्ही आभारी आणि ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला या चक्राविषयी माहिती मिळवून दिली. आणि निश्चितच आता जेव्हा चक्र ओपन झाल्यावर मॅडमनी आम्हाला, शुभदा मॅडमनी, डॉक्टर मॅडमनी ध्यानाकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि ध्यान कशा पद्धतीनं करायचं, ध्यानाचं महत्व काय आहे आणि ध्यान का करायचं, अशा या स्ट्रेसफुल जीवनामध्ये ध्यानाचं अतिशय महत्व आपल्याला शुभदा मॅडमनी खूप सोप्या साध्या पद्धतीनं केलंय. आता बहुतेक सगळ्यांनी क्वेश्चन्स मध्ये त्यांनी ऑलरेडी त्यांचे आभार मानलेलेच आहेत, परंतु निश्चितच खूप सुंदरपणे त्यांनी ध्यान काय आणि एकदम शांतपणे त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावरच लक्षात येत होतं की मला की त्यांचं किती फोकस आहात. आणि मध्ये सुद्धा कुणीतरी ड्रॉइंग केलंय, परंतु त्यांनी त्यांचं भाषण न थांबता न चुकता सातत्याने एका चित्ताने सुरू ठेवलं. आमच्यासारखे थोडे उतावळे असले की लगेच आम्ही सरांची आठवण करतो, पावले सर बघा काय झालंय, परंतु त्या ध्यानासारखं आपलं काही त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न दिसता आपलं भाष्य ते करत होत्या. आणि ध्यान मुद्रामध्ये किती सुंदरपणे त्यांनी ते मांडलं, ते खरोखर व्याख्यानासारखं होतं. तरी मी 12व्या अध्यायामधला 12वा श्लोक जो आहे तो अतिशय त्यांनी पटवून दिला. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागात शांती निरंतर. अभ्यासही जरी केला पण अभ्यासाहून श्रेष्ठ, अभ्यासाचं ज्ञान जरी प्राप्त केलं पण ध्यान त्याच्याहून श्रेष्ठ सांगितलंय. शेवटी ध्यान ज्यावेळी आम्ही ध्यान करतो, जेव्हा ध्यानाची प्राप्ती होते तेव्हा मनुष्य हा कर्मत्याग करायला सुरुवात करतो. हेच 12व्या अध्यायातलं 12व्या श्लोकातलं मुख्य कृष्णांनी सांगितलेलं तत्व आहे. आणि ते खूप सुंदरपणे त्यांनी पटवून दिले. शेवटचे 5 मिनिटं बहुतेक सर्वांनीच मंत्रमुग्ध झाले. ते कुठे आहेत, कुठं बसले आहेत याचा त्यांच्या मनात विचारही आला नाही, म्हणजे इतकं त्यामध्ये ते तल्लीन झाले. मॅडमनी 5 मिनिटं संपल्यावर ते सांगत होते की पावले सर, कोणाचाच रिस्पॉन्स नव्हता. मला वाटलं की बहुतेक कुणीच डोळे सुद्धा उघडले नसतील, म्हणजे इतकं तल्लीनतेने हा जो ध्यानाचा विषय आहे त्यांनी इतकं सुंदर त्यांनी मांडला. तर खरोखरच मॅडम आज एवढ्या डॉक्टरच्या क्षेत्रात बिझी असून सुद्धा आपण या थोडक्यात वेबिनारला प्रेझेंट करून आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. आणि ध्यानाकडे परत जवळपास मी 100-125 लोक याला ऐकत होते आणि ते शेवटपर्यंत होते, मी बघत होतो. आणि या पद्धतीने तुम्ही या लोकांना उत्स्फूर्तपणे या ध्यानाकडे वळवलं. व्हिडिओ बंद करून बोला. त्यामुळे आवाज तर त्यामुळे मी शुभदा मॅडमचं खूप खूप आभारी आणि त्यांना धन्यवाद करतो की आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं. व्हिडिओ बंद करून बोला. याप्रमाणे तुम्हीच आम्हाला नेहमी आपल्या या माध्यमातून सरांना सांगून मध्ये मध्ये या ध्यानाचं लेक्चर आपण ठेवूयात. आणि पुन्हा आपलं मी आभार व्यक्त करतो आणि याच पद्धतीने आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळू देत अशी अपेक्षा करतो. धन्यवाद सर.
हॅलो हॅलो, हा पावले सर बोला. मॅडमचं पूर्ण धन्यवाद करतोय. हॅलो, त्यांच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे. बर हा हा हा. बरं, ओके. बोला अतुल सर, बोला. हॅलो हॅलो, हॅलो, हा बोला ना. आम्ही अतुल सर. हॅलो, माझ्याकडे सुद्धा नेटचा प्रॉब्लेम येतोय. माझा आवाज येतोय का? हो, येतोय येतोय, आपला आवाज येतोय. हा हा हा. तर हा, मॅडमचे धन्यवाद. आणि पुन्हा अजून एखादं लेक्चर असंच व्हावं अशी मॅडमना विनंती आहे. आता यात नंतर आपण आता मीटिंग एंड करतो आहोत. कोणाचे काही प्रश्न तर सगळ्यांचे संपलेले आहेत. बाकी सर्व श्रोत्यांचेही आभार, ज्यांनी आज हा कार्यक्रम व्यवस्थित बघितला. ओके ओके, असं मीटिंग इथे संपली असं जाहीर करू. हा, मीटिंग इथे संपली असे आपण जाहीर करू. धन्यवाद धन्यवाद मॅडम. ओके ओके. उद्या इथे ह्याच वेळेत करोना आणि आहारशास्त्र या विषयावर डॉक्टर अनुराग पांगरीकर बोलणार आहेत. तो पण विषय सुंदर आहे. तर तुम्ही सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. ओके, धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. हॅलो पावले सर. हो, हे करून टाका ना, लीव करा ना, मीटिंग संपली सांगतो. हो हो हो, ते होस्ट त्यांच्याकडे लॅपटॉपवर हे झालंय, त्यांचा लॅपटॉप बंद आहे. तर या लोकांनाच या लोकांनाच एकेकांना लेप व्हावं लागेल. ओके ओके ओके, काय हरकत नाही. ठीक. हा हा, ओके, धन्यवाद 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 धन्यवाद.